शरद पवारांना चापट मारणाऱ्या माणसाचं काय झालं बघा. 2011च्या काळामध्ये 2G घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, भ्रष्टाचार, महागाई याच्या विरोधामध्ये अण्णा हजारे यांचं आंदोलन दिल्लीमध्ये चालू होतं. लोकांमध्ये ह्या राजकारण्याविरोधात लय राग होता. लोकांना असं वाटलं होतं की हे राजकारणी सगळे चोर आहेत, आमच्यासाठी काहीच करत नाही असं वाटत होते. आणि त्याच काळामध्ये देशाचे कृषी मंत्री होते शरद पवार आणि ते 24 नोव्हेंबर 2011 रोजी एका कार्यक्रमात जाऊ लागले. जाताना मीडियासोबत बोलत होते. मीडियासोबत बोलणं झाल्यानंतर थोडं पुढे गेलते की एक तरुण आला आणि शरद पवार यांच्या कानाखाली चापट मारली. इतक्या जोरात चापट मारली होती की शरद पवार जाऊन भिताडावर आपटले. परंतु शरद पवार तिथं काहीच बोलले नाही, तिथून निघून गेले. मग तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्या पोराला पकडायचा प्रयत्न केला, परंतु त्या पोराजवळ चाकू होता. त्यानं अशी धमकी दिली की जर तुम्ही मला पकडायचा प्रयत्न केला तर मी माझे नस कापून घेईन. परंतु सुरक्षा रक्षकांनी हिंमत करून त्याला पकडलं आणि पोलिसाच्या हवाली केलं. त्या माणसाचं नाव होतं हरविंदर सिंग. पोलिसांनी हरविंदर सिंग याला असा प्रश्न विचारला की तू शरद पवार यांच्या कानाखाली चापट का मारले. हरविंदर सिंगने असं उत्तर दिलं की मला असं वाटतंय की शरद पवार देशातील सर्वात भ्रष्टाचारी नेते आहे, म्हणून मी त्यांच्या कानाखाली मारली, असं हरविंदर सिंग म्हणाला. त्यानंतर हरविंदर सिंग याच्यावर IPCच्या 323, 353, 506 आणि 309 सारख्या कलमामधून गुन्हे दाखल झाले. घटनेच्या काही दिवसानंतर हरविंदर सिंग याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. 14 दिवसानंतर हरविंदर सिंगला कोर्टाने बेल दिली. बेल दिल्यानंतर हरविंदर सिंग हळूहळू कोर्टाच्या डेटला अब्सेंट राहू लागला आणि तो फरार झाला. मग कोर्टाने 2014 मध्ये हरविंदर सिंग याला फरार घोषित केलं. त्यानंतर हरविंदर सिंग 2019 मध्ये पोलिसांना सापडला